हॅलो. वेलकम बॅक. सो या सिरीज मध्ये आपण काय करतोय की ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर आपण दोन प्रॉब्लेम आतापर्यंत सॉल्व्ह केलेत ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचे. आता आपण एल आर सर्किटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता याच्यामध्ये बघा काय दिलंय. रीड द क्वेश्चन. फाइंड द करंट ऍट एनी टाइम टी अँड हेन्स फाइंड द मॅक्झिमम करंट इन एल आर सर्किट गिवन बाय. आपल्याला सर्किटचं इक्वेशन दिलेलं आहे दॅट इज ई इक्वल टू आर आय प्लस एल डी आय बाय डी टी. जे इक्वेशन दिले ते ऍज इट इज मी इथे लिहून घेतले आणि आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत जसं एल इक्वल टू इंडक्टन्स 640 एच स्टँड फॉर हेनरी. रेजिस्टन्स आपल्याला माहिती ऑब्विसली ओम मध्ये असणार आहे आणि बॅटरी सोर्स ई दिलेला आहे दॅट इज व्होल्ट्स 500 व्होल्ट्स दिलेला आहे. तर आपल्याला मॅक्झिमम करंट फाइंड आउट करायचं. ओके, सो लेट अस स्टार्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. कसं करणार आपण. आता जे दिलेलं आहे अगोदर हे इक्वेशन आहे का. येस, ऑब्विसली असं कोणतंही स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन असतं त्याला आपण काय म्हणतो इक्वेशन. त्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन असल्यामुळे हे झालं इक्वेशन. ओके, नेक्स्ट थिंग इज दॅट डी आय बाय डी टी म्हणजे याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट आहेत. दॅट इज आपण जर एखादं इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये जर डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणतो. मी सांगितलं ऑलरेडी, त्याला आपण म्हणतो सर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, त्याला काय म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं. असं इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट असतील. आता आणि इक्वेशन कशाने बनत असतो. जगातलं कोणतंही स्टेटमेंट ज्याच्यामध्ये काय असेल इज इक्वल टू साइन असेल त्याला आपण इक्वेशन म्हणू शकतो. इक्वेशन झालं आणि डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स असल्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन झालं. नाउ नेक्स्ट थिंग इज दॅट आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन शिकत असताना आपण वेगवेगळ्या टाइप्स बघितलेले आहेत की हे कोणत्या फॉर्म मध्ये दिसतंय आपल्याला. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म मध्ये त्याची डिग्री किती आहे 1 आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिसते ज्याकडे प्रायमरली आपण बघितलं तर. ओके, त्याला थोडंसं रिअरेंज करतोय मी. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय होतं तुम्हाला जर आठवत असेल तर इथे मी लिहितो त्याचा स्टँडर्ड फॉर्म dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q वेअर p अँड q आर द कॉन्स्टंट टर्म्स और टर्म्स ऑफ x. बरोबर की नाही. हे आपलं स्टँडर्ड फॉर्म होतं कशाचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं. मग या फॉर्मॅट मध्ये दिलेलं इक्वेशन आहे का. तर प्रायमरी म्हणजे प्राथमिकता बघून आपल्याला लक्षात येते की हे लिनियर इक्वेशन आहे. याला थोडंसं आपण या फॉर्मॅट मध्ये रिअरेंज करू. लेफ्ट साइडला फर्स्ट टर्म काय dy बाय dx म्हणजे आपण याला फर्स्ट टर्म आपण लिहून घेऊया. काय दिले त्यांनी आय इंटू सॉरी एल दिलेले एल इंटू डी आय बाय डी टी म्हणजे y च्या ठिकाणी काय दिले त्यांनी आय आणि x च्या ठिकाणी काय दिले व्हेरिएबल टी. ओके, व्हेरिएबल कोणते असू दे आपल्याला काही फरक पडत नाही. आपण फक्त रिलेट करणार या लिनियर इक्वेशन सोबत. नेक्स्ट टर्म त्यांनी काय दिलेली आर आय. ओके, म्हणजे y च्या ठिकाणी जर आय दिलेला असेल तर इथलं y म्हणजे काय झालं आय आणि p ची व्हॅल्यू काय झाली कॉन्स्टंट दॅट इज आर इज इक्वल टू काय दिले त्यांनी ई. म्हणजे आपण ह्या दिलेल्या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज केलं, थोडंसं व्यवस्थित पद्धतीने लिहिलं आणि आता काय तयार झालं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फक्त dy बाय dx आहे, फक्त डी आय बाय dt. आपल्याला एल पाहिजे का इथे. एल नकोय, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये एल नाही. मग आपण काय करत असतो या एल ने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करतो. ओके, डिवाइड एल. एल ने काय करणार आपण पूर्ण टर्म्सला काय करणार डिवाइड करणार. दॅट इज प्लस आर अपॉन एल इंटू आय ई अपॉन एल. तर एल एल गेट काय होणार आहे कॅन्सल. मग आता नवीन जो आपला फॉर्म असणार इक्वेशनचा तो काय होतोय डी आय बाय डी टी प्लस आर अपॉन एल. आय एल काय कॉन्स्टंट इंटू आय दॅट इज पी वाय इंटू इक्वल टू ई अपॉन एल. आता परफेक्टली हे काय झालेलं आहे लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बघा याला रिलेट करा. dy बाय dt म्हणजे डी आय बाय dt दॅट इज पी वाय. इट इज नथिंग बट द पी व्हॅल्यू ऑफ पी इज आर अपॉन एल. ओके, आय म्हणजे वाय आपल्याला माहितीच आहे आणि राईट हँड साइडला ई अपॉन एल म्हणजे काय आपलं क्यू. ओके सर, जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही काय कसं सॉल्व्ह करायचं. व्हॉट इज द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला माहिती आहे इथे मी त्याचं सोल्युशन लिहितो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं. काय स्टँडर्ड सोल्युशन आहे y इंटू आय एफ दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू आय एफ. ओके, प्लस सी. दिस इज द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता त्याच्यामध्ये काय असतो आय एफ इज इंटिग्रेटिंग फॅक्टर. अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करावा लागतो इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि आय एफ चा फॉर्म्युला काय असतो रे ई रेस टू पॉवर पी डी एक्स. ओके, आता इथं आपलं व्हेरिएबल एक्स आहे का नाही टी व्हेरिएबल म्हणजे हा आपला फॉर्म्युला काय होणार इथे तयार
इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू dt सोबत घ्यावं लागेल आपल्याला. का? कारण आपलं दिलेलं इक्वेशन काय, मी इथे लिहितो परत, di अपॉन डी dt प्लस काय इक्वेशन आहे आपलं, di अपॉन dt प्लस r अपॉन l इंटू i, r अपॉन l into I is equal to E upon L. This is our given first order linear equation. Now what to do? की P च्या ठिकाणी काय घेणार आहेत आपण, RL. सो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर याचा इथेच फाइंड आउट करू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू पॉवर काय फॉर्म्युला आहे, P dt. सो P ची व्हॅल्यू काय आहे, R इंटू L, आणि RL इथे काय आहे, कॉन्स्टंट. आणि याचं इंटिग्रेशन कशासोबत घेणार तुम्ही, dx सोबत घेणार का, नाही, कशासोबत घेताय, dt सोबत, कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाच्या टर्म मध्ये दिलेला आहे, dt मध्ये, त्याच्यामुळे आपण इथे dt घेतलंय. सो चला, तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन काय असतं, e टू द पॉवर x चे इंटिग्रेशन काय असतं, किंवा e टू द पॉवर कॉन्स्टंट आहे. ओके, e टू द पॉवरचं कॉन्स्टंट इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e टू द पॉवर x. जर इथे काही दिला असतं टर्म तर डिनॉमिनेटर आला असतं, पण काहीच दिलेलं नाही, फक्त कॉन्स्टंट आहे. दॅट इज e टू द पॉवर rl इंटू t. त्याच्यासोबत काय अटॅच होईल, t. सो दिस इज आवर इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण फाइंड आउट केलाय. दॅट इज आपल्याला माहिती आहे ना फॉर्म्युला, e रेस टू पॉवर dx काय असेल, दॅट इज इथे इंटिग्रेशन घेतो आपण, e ला आपण जशाला तसं ठेवलंय, a इंटू dx इंटिग्रेशन काय होईल, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं, दॅट इज कॉन्स्टंट इंटू एक्स टर्म त्याच्यासोबत ऍड होत असते. ओके, सो त्याच्यामुळे RL ऍज इट इज आणि t ची टर्म काय झालेली ऍड. आता इथे आपण काय फाइंड आउट केलाय, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाल्यावर आपण काय करत असतो, जनरल सोल्युशन जे आहे आपलं त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, इंटिग्रेशन फॅक्टर पुट करतो. आता y इंटू आय एफ, म्हणजे इथं फॉर्म्युला काय होईल, y च्या जागी काय आपलं I, दॅट इज करंट, I इंटू आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ Q म्हणजे काय असतं रे, राईट हँड साइड कॉन्स्टंट टर्म, दॅट इज आय एफ प्लस सी. सो I आपण जशाला तसं ठेवलंय इंटू आय एफ ची व्हॅल्यू काय आली आपली इंटिग्रेटिंग फॅक्टरची, e रेस टू पॉवर r अपॉन l इंटू t, यस, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ Q. Q म्हणजे काय रे, राईट हँड साइडची टर्म, दॅट इज e बाय r, अगेन इट इज कॉन्स्टंट, इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला तुमचा, e रेस टू पॉवर r अपॉन l इंटू t विथ रिस्पेक्ट टू dt. हे आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं, प्लस सी आपण इथे घेऊ शकतो. ओके, सो मला सांगा त्याचे इंटिग्रेशन लेफ्ट हँड साइड आपण जशाला तसंच ठेवली, I इंटू ई रेस टू पॉवर r बाय l t इक्वल टू e अपॉन r काय केलं आपण, कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर घेऊ शकतो. ओके, आता याचे इंटिग्रेशन काय, तुम्हाला माहिती आहे e रेस टू पॉवर ax इंटिग्रेशन काय असतं, त्याच्यासाठी थोडेसे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपल्याला पाठ असायला पाहिजे. दॅट इज e रेस टू पॉवर ax इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx काय असतं, e टू द पॉवर ax अपॉन a. मग तोच फॉर्म्युला आपण इथे वापरला बघा. a म्हणजे काय इथे कॉन्स्टंट, दॅट इज r बाय l t डिवायडेड बाय r अपॉन l. ओके, हे झालं आपलं इंटिग्रेशन, आणि प्लस सी जशाला तसं, प्लस सी इज द कॉन्स्टंट जे आपण इंटिग्रेशन मध्ये लिहित असतो. ओके, हे झालेलं आपलं इंटिग्रेशन. आता याला पुढे सॉल्व्ह करूया आपण. पुढे कसे सॉल्व्ह करणार तुम्ही फर्दर, ओके, पुढच्या स्टेप मध्ये बघूया आपण. इक्वेशन काय करू, अगोदर रिराईट करू, I इंटू e टू द पॉवर RL बाय t इज इक्वल टू काय आपलं इक्वेशन काय आहे, e इंटू r, हे बघा e इंटू r जशाला तसं लिहिलंय मी. नेक्स्ट इंटू, आता हे जर डिनॉमिनेटरला आहे, r बाय l हे काय डिनॉमिनेटरला, ह्याला जर मला वरती लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल, l बाय r. तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स होत असतं, इनव्हर्स होत असतं, दॅट इज सॉरी e अपॉन l असणार. ओके, l बाय r इंटू e रेस टू पॉवर r बाय l इंटू t. चेक करूया आपण बरोबर लिहिलं का, यस, e रेस टू पॉवर r बाय l इंटू t, आणि r बाय l वरती आल्यामुळे काय झालंय, l अपॉन r लिहिण्यात आलं. सो इट इज e रेस टू पॉवर e बाय l. इथे थोडंसं करेक्शन करा, इथे e बाय l आहे. सो आता काय होईल, l गेट कॅन्सल, मग काय राहील फक्त I इंटू e रेस टू पॉवर r बाय l t इज इक्वल टू e अपॉन r इंटू e रेस टू पॉवर r बाय l t. ओके, हे आपलं आलेलं आहे गिवन. आता आपल्याला काय विचारले प्रॉब्लेम मध्ये, आपण परत रीड करू. फाइंड द करंट ऍट एनी टाइम t and hence find the maximum current.
जेव्हा मॅक्झिमम कंडिशन असेल आपल्याला माहिती काय घ्यावं लागेल याचा डेरिव्हेटिव्ह, इथे प्लस सी राहिले. ओके, याचा आपल्याला काय घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह. त्या अगोदर आपण काय करूया, ई रेस्ट पॉवर आर अपॉन एल टी आपल्याला नको आहे टर्म लेफ्ट हँड साइडला, तर आपण काय करू शकतो जेव्हा आपल्याला एखादी टर्म नको असते तर त्या टर्मने आपण काय करत असतो डिवाइड करत असतो. पण त्या फक्त एकाच टर्मला डिवाइड करता येईल का, नाही सर, पूर्ण इक्वेशनला तुम्हाला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल, तेव्हाच ते इक्वेशन बॅलन्स होईल आर अपॉन एल टी. आता काय झालं जर डिवाइड केली टर्म ती टर्म काय होईल कॅन्सल, म्हणजे काय उरेल तुमच्या इक्वेशन मध्ये आय इक्वल टू ई अपॉन आर इंटू सी अपॉन ई रेस्ट नॉट इंटू इट्स प्लस, हे कॅन्सल झालं बरं, दॅट इज आर अपॉन एल इंटू टी, एवढं तुमचं उरलेलं आहे. आता आपण काय करूया आयचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, कशासोबत घ्यावा लागेल टी सोबत, तर आपल्याला मॅक्झिमम पॉइंटला फाइंड आउट करायचं, डिफरन्शिएट आय विथ रिस्पेक्ट टू टी किंवा डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी. हे काय होईल आयचे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी काय होणार आहे डी आय अपॉन डी टी इज इक्वल टू ई बाय आर काय रे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कसं असतं 0 प्लस सी इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना मी याला थोडं या टर्मला थोडंसं रिअरेंज करतोय. ओके, कसं रिअरेंज करतोय सी इंटू हे ई रेस्ट टू पॉवर आर अपॉन एल टी डिनॉमिनेटरला आहे, हे जर न्यूमरेटरला लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मायनस घ्यावा लागेल, तर मायनस आर अपॉन एल इंटू टी. असं टर्म लिहिली मी, आणि आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल कॉन्स्टंट तसंच राहील. तुम्हाला माहिती आहे एक्स ई रेस्ट टू पॉवर ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए इंटू ई टू द पॉवर ए एक्स, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ए अगोदर येईल दॅट इज मायनस आर अपॉन एल काय येईल तुमचं अगोदर येईल मायनस आर बाय एल इंटू ई रेस्ट टू पॉवर ए एक्स ऍज इट इज दॅट इज आर एल इंटू टी ऍज इट इज. ओके, आता काय करायचं आपल्याला मॅक्झिमम पॉइंटला जर आपल्याला मॅक्झिमम करंट फाइंड आउट करायचं तर मॅक्झिमम करंटची कंडिशन काय असते पुट द डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. सो डी आय बाय डी टी ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहेत 0 पुट करणार आहेत. मग त्यामुळे काय होईल इक्वेशन मी परत येतो डी आय अपॉन डी टी इज इक्वल टू व्हॉट इज दिस दॅट इज सी इंटू, इथं 0 झालंय तर सी इंटू मायनस आर बाय एल इंटू ई रेस टू पॉवर मायनस आर बाय एल इंटू टी. तर आपण काय करतोय मॅक्झिमम करंटची कंडिशन पुट करतोय दॅट इज द डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. सो डी आय डी टी इज इक्वल टू जर 0 पुट केलं तर तुमची अल्टिमेटली सी इंटू ही जी काही टर्म असेल जशाल तशी आपण परत लिहिली. ओके, तर ही काय आली आहे 0 आली. ह्याच्यावरून आपल्याला काय कन्क्लूड होईल एक तर सी ची व्हॅल्यू 0 असेल किंवा हे जर 0 येण्यासाठी असेल ए इंटू बी इज इक्वल टू जर 0 असेल याचा अर्थ काय होते ए ची व्हॅल्यू 0 पाहिजे किंवा बी ची व्हॅल्यू 0 पाहिजे तेव्हाच ते 0 येणार आहे. सो या इक्वेशन वरून आपण आता याच्या इथे कॉन्स्टंट टर्म्स आहे त्याची व्हॅल्यू काही 0 येऊ शकत नाही. सो आपण कन्क्लूड काय केलं सी ची व्हॅल्यू काय आली आपली 0. त्याने आपल्याला काय करायचं होतं सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आणि ती आली आपली जवळपास 0. आता जर 0 व्हॅल्यू आली असेल तर आपण कशामध्ये पुट करणार आहेत या इक्वेशन मध्ये पुट करणार आहेत, जे काही आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं इथे. ओके, त्या इक्वेशन मध्ये आपण सी ची व्हॅल्यू 0 पुट करणार. आता या इक्वेशन मध्ये जर सी ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ही टर्म काय होणार आहे आपली कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय उरेल फक्त वाटल्यास मी तुमच्यासाठी इक्वेशन परत लिहितो. काय इक्वेशन आलं आपलं आय इक्वल टू ई आर प्लस, इथून इक्वेशन लिहू आपण सी इंटू e raised to power minus r by l into t. Let me check once. Yes, r by l by t. Okay, correct. So आता c ची व्हॅल्यू काय केली आपण 0 पुट केली आहे, म्हणजे आता काय उरेल फक्त इथं i इज इक्वल टू काय उरेल e अपॉन r एवढंच राहील. हे आलं तुमचं रिलेशन दॅट इज i इक्वल टू e अपॉन r दॅट इज व्होल्टेज बाय करंट. आणि आता या याच्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू ठेवायचे, आपल्याला करंट फाइंड आउट करायचे. ओके, आणि ई ची व्हॅल्यू त्यांनी प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे बघा, आपण ई ची व्हॅल्यू काय दिलेली त्यांनी ई इक्वल टू 500 व्होल्ट्स दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 100 ओम्स. सो आपण व्हॅल्यू फक्त ठेवणार आहे ई आपल्याला गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये 500 व्होल्ट्स आणि आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 100 ओम्स. ओके, सो जस्ट पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. I इक्वल टू 500 डिवायडेड बाय 100 हे किती येणार आहे 0 0 गेट कॅन्सल. I कशामध्ये मोजतो आपण करंट दॅट इज एम्पियर मध्ये. सो I इक्वल टू 5 एम्पियर इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. सो आय रिपीट वन्स फॉर यू. फाइंड द करंट ऍट एनी टाइम, करंट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, आणि फाइंड द मॅक्झिमम करंट इन LR सर्किट गिवन बाय. ओके, आणि LR ची आपल्याला व्हॅल्यूज दिलेली होती.
हे इक्वेशन होतं, आपण याला रिअरेंज केलंय. हे आपलं स्टँडर्ड लिनियर इक्वेशन आहे. या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण डी आय बाय डी टी इंटू एल प्लस आर बाय एल इक्वल टू ई बाय एल अशा फॉर्म मध्ये आपण याला रिअरेंज केलं. एल न सगळ्या टर्म्सला डिवाइड केलं. नंतर एकदा आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण काय केलं की आपल्याला माहिती आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड सोल्युशन लिहून घेतलं. ओके, आता हे आपलं स्टँडर्ड सोल्युशन इथं एल आहे. ओके, इथे जर चुकून कोणी आर लिहिण्यात आलं होतं मला वाटतं, इट इज एल. ओके, इथे थोडंसं करेक्शन करा, ई बाय एल आहे. ओके, कारण एल ने आपण सगळ्या टर्मला डिवाइड केलेला आहे. चलो लेट इट बी. त्याचं सोल्युशन काय आहे, हे सोल्युशन आहे. या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, यासाठी आपल्याला काय लागतो, आय एफ, दॅट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू आर इन ई रेस टू पॉवर इंटिग्रेशन ऑफ आर बाय एल इंटू डी टी. आर बाय एल चं इंटिग्रेशन काय येईल, आर बाय एल इंटू टी. एकदा आय एफ ची व्हॅल्यू ठेवली तर या इक्वेशन मध्ये आपण ठेवलं आय इंटू आय एफ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे जे आपलं सोल्युशन आहे याच्यामध्ये आपण काय केलं, आय ची व्हॅल्यू फाइंड आउट, आय एफ ची व्हॅल्यू ठेवली आहे. आणि आय एफ ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर याला पुढे सॉल्व्ह केलं इंटिग्रेशनला. आणि ई रेस टू पॉवर आर अपॉन एल टी आपल्याला इकडे नकोय लेफ्ट हँड साइडला, तर आपण काय केलं, या टर्मने सगळ्यांना डिवाइड केलं. सगळ्यांना डिवाइड केल्यामुळे फक्त काय उरलं, आय इक्वल टू ई अपॉन आर. ओके, सी अपॉन आर ई रेस टू पॉवर आर एल टी. आता डिनॉमिनेटरला नको, न्यूमरेटरला कसं लिहू शकतो आपण, आपल्याला माहिती आहे ना 1 बाय एक्स असेल तर आपण एक्स रेस टू पॉवर -1 असं लिहू शकतो. तसंच आपण ई रेस टू पॉवर आर एल टी ला डिनॉमिनेटरला आहे तर त्याला न्यूमरेटरला लिहिण्यासाठी मायनस इनवर्स आपण त्याचा घेतलेला आहे. सो डिफरन्शिएट आय विथ रिस्पेक्ट टू टी, दॅट इज डी आय बाय डी टी इज इक्वल टू, आता ई बाय आर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 0. सी ला जशाला तसंच लिहिलं आपण. आणि ई टू द पॉवर ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे का असतो, ए इंटू ई टू द पॉवर ए एक्स. म्हणून आपण ही जी टर्म आहे ए कॉन्स्टंट ही अगोदर समोर लिहिली, ई टू द पॉवर ए डी एक्स, दॅट इज ए टी ॲज इट इज. मॅक्झिमम ज्यावेळेस करंट तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, कंडिशन काय असेल त्याची, पुट द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0, दॅट इज डी आय बाय डी टी इक्वल टू 0 पुट केलं. याच्यावरून आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली, 0 असते. कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण परत या इक्वेशन मध्ये ठेवली आहे. ओके, इथे काय येईल 0, मग काय उरेल फक्त ई अपॉन आय इक्वल टू ई अपॉन आर. ई ची व्हॅल्यू गिवन आहे, आर ची व्हॅल्यू गिवन आहे, जस्ट पुट द व्हॅल्यू and get the answer. In this way you can find the value of current. So this is the required solution. Thank you all for patiently listening this. Hope तुम्हाला समजलं असेल.